प्रथमतः मी सर्वांचे स्वागत करतो. मी विजय उषा शहाजी कदम, पल्प प्रकाशन सातारा कार्यकारिणीचा उपजिल्हाध्यक्ष. आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पल्प प्रकाशन संस्था आणि सातारा कार्यकारिणी सातारा यांच्यातर्फे मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आज रविवार आहे. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. म्हणजे खरं तर एक मेजवानीचा दिवस असतो सगळ्यांसाठीच. आणि ही मेजवानी आपण घेऊन आलेले आहे आपले पल्प प्रकाशन हे आपण सर्वांसाठी एक मेजवानी घेऊन आलेलं आहे की आपला जो ई दिवाळी अंक आज प्रकाशन होणार आहे ही आपली आजच्यासाठी मेजवानी आहे. खरं तर दिवाळी अंक काढायचं हे म्हणजे कमी वेळेत निर्णय झालेला होता आणि हा कमी वेळात निर्णय झालेला असतानाच आपल्या सर्वांच्या लाडक्या लीनाताई मॅडम यांनी या निर्णयावर लगेच आपल्या सर्वांना मोहर दिली आणि ती मोहर दिलेली असतानाच जसे वर्गात एखाद्या शिक्षकांनी प्रश्न विचारल्यानंतर एखादा वर्गातील हुशार विद्यार्थी लगेच पटकन हात वर उभा करून म्हणतो की मी उत्तर सांगतो. त्याप्रमाणे सातारा कार्यकारिणीने सुद्धा हा कार्यभार आम्ही उचलतो असं सांगून हा कार्यभार उचलला आणि त्यानंतर आम्ही जे आव्हान केलं राज्यातील विविध लेखक कवी यांना त्या आव्हानाला मान देऊन आपण सर्व कवी लेखकांनी जो आम्हाला लगेच कविता आपल्या लेख निबंध पाठवले हा सर्व संयोग साधून हे आपण लगेच आजचा जो कार्यक्रम करणार आहे तो साधून आलेला आहे. तर आपण ज्या एवढ्या कविता लेख पाठवले त्याबद्दल आपल्या सर्वांचंही मनपूर्वक धन्यवाद. आणि आता आपण प्रथम दीप प्रज्वलन करू आणि त्यानंतर मग आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू. वैशाली मॅडम. एक मिनिट कॅमेऱ्याचं हे करते. हा हा. महाडिक मॅडम ह्या आपल्या आज दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करणार आहेत. भारतातील प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले ज्या सरस्वती समानच आहेत असं म्हणलं तरी काय हरकत नाही. त्या सरस्वतीची पूजा करून आपण आज या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आणि प्रकाशन सोहळा सुरुवात करून त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. खरं तर ज्यावेळी ऑफलाईन कार्यक्रम होतात, प्रकाशन सोहळा असो, कवी संमेलन असो, तर त्यावेळी दीप प्रज्वलन वगैरे व्यवस्थित पद्धतीनं पार पाडता येतं. आपला ऑनलाईनचा पहिला कार्य एक ट्राय आहे. एक आपण वेगळ्या पद्धतीने यावेळी लक्ष्मी दीप प्रज्वलन करत आहोत आणि ही आयडिया आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण सर यांची होती. त्यांनी काल वैशाली मॅडमना सांगितलं की मॅडम आपण जरी ऑनलाईन भेटत असेल तरी सुद्धा माझं असं मत आहे की आपण अशा पद्धतीने दीप प्रज्वलन करूयात आणि खरंच अतिशय सुंदर कल्पना आहे आणि ती साकारली वैशाली महाडिक मॅडमनी. तर दीप प्रज्वलन होत आहे. तर आज हा जो आपण कार्यक्रम करतोय की ही दिवाळी अंक जो करणार आहे त्या दिवाळी अंकाचं दीपज्योती हे नाव ठेवलं आहे. त्या दीपज्योती दिवाळी अंकाचा आज आपण प्रकाशन सोहळा करत आहोत. तर प्रथमतः हे आपण पल्प प्रकाशन मधवा संस्था या संस्थेमार्फत आपण हे करत आहोत. तर मी पल्पची माहिती सांगेन थोडीशी की पल्प प्रकाशन संस्था या संस्थेची स्थापना 15 मार्च 2023 रोजी झालेली आणि कोयना आणि कृष्णेचा संगम असलेल्या कराड आणि पहिले मुख्यमंत्री जे आपले यशवंतराव चव्हाण होते या कराड तालुक्यातील वारुंजी या ठिकाणच्या सेजल पाटील मॅडम आणि धीरज पाटील मॅडम या दोघांनी या संस्थेची स्थापना केली. मी एक वाक्य ऐकलं होतं की ज्याला बाईतली ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. असं या बंधू भगिनींनी मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी एक पाऊल उचललं आहे आणि ते पाऊल फक्त महाराष्ट्र राज्यापुरताच मर्यादित न ठेवता ते अखंड भारतभर पसरावं आणि जगभर पसरावं त्या दृष्टिकोनातून ते दोघे एक काम करत आहेत पल्प प्रकाशन संस्थेचं.
आजपर्यंत जवळजवळ 90+ आपण ही पुस्तकांचं म्हणजे आत्मचरित्र असतील, कथासंग्रह असतील, कविता संग्रह असतील या प्रकाशित केलेल्या आहेत पल्प प्रकाशन संस्थेमार्फत. आता पल्प म्हणजे नक्की काय? तर पल म्हणजे आयुष्यातील क्षण जे आपण वेचत असतो, मग ते सुखाचे असो किंवा दुःखाचे असो. हे आयुष्याचे क्षण आपण वेचता वेचता कुठेतरी आपण ते मांडले पाहिजेत किंवा आपल्या मनातील भावना आहे ती भावना व्यक्त झाली पाहिजे किंवा भावनेला वाट मोकळी करून दिली पाहिजे. या ह्याच्यातून मॅडमनी नवीन जे लेखक आहेत, नवोदित लेखक आहेत, त्यांना त्या हातांना साथ देणं लिखाण काम करणाऱ्यांना साथ देण्याचं काम या पल्प प्रकाशनाच्या माध्यमातून केलेलं आहे. लीनाताई मॅडमचं जर मी सांगेन तर माणसं म्हणतात की माणसानं सोन्यासारखं राहावं किंवा सोन्यासारखं व्हावं. पण सोन्याची पण एक व्हॅलिडिटी असते. एक थोड्या दिवसापुरतं त्याची चकाकी राहते चांगली. त्यानंतर ते सोनं हळू-हळू त्याचं जो तेज असतं ते तेज कमी होतं किंवा आपण सोनं जर विकत घेतलं आणि नंतर जर आपण ते माघारी द्यायला गेलो तर त्याची घट घातली. पण मी म्हणतील सोन्यासारखं होण्यापेक्षा माणसानं पारस व्हावं आणि पारस होऊन त्याने इतरांना सोन्यासारखं करावं. आणि लीनाताई मॅडमनी खरंच आमच्या आयुष्यात म्हणजे त्या पारस आहेत. आमचे किरण तोडकर सर असतील, मी असेन, संदीप पवार सर असतील किंवा धनंजय सर असतील, वैशाली मॅडम असे बरेचसे आहेत की ज्यांची मी नावं घेऊ शकत नाही. पण त्यांनी आम्हाला खरोखर म्हणजे आम्ही शून्य होतो. आम्हाला एवढं काय माहिती नव्हतं. पण तरी सुद्धा आम्हाला बरीचशी त्यांनी या क्षेत्रातील माहिती दिली. त्यानंतर पुस्तक प्रकाशनाची जी भीती होती, ती भीती त्या मॅडमने आमच्या मनात म्हणजे आता आम्हाला पुस्तक प्रकाशन जर करायचं असेल, तर म्हणजे त्याच्याबद्दल अजिबात भीतीच वाटत नाही. कारण ह्याला कारण आहे फक्त आपल्या लीनाताई मॅडम आहेत की ज्यांनी आम्हाला नेहमीच वेळोवेळी सपोर्ट केलेला आहे, मार्गदर्शन करत असतात. तसेच याबरोबर आता आज या ठिकाणी कार्यक्रमाला जे आपले सर्व मान्यवर उपस्थित आहेत, त्यामध्ये अशा दोन मॅडम आहेत ज्या कवयित्री, लेखिका आहेत. त्या आपल्याला आज अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आहेत. त्यानंतर आज या ठिकाणी प्रमोद सूर्यवंशी एक म्हणजे लघुचित्रपट सुद्धा ते करत असतात. लेखक आहेत. हे सुद्धा ते करत असतात. तर यांची आज आपल्याला विशेष उपस्थिती लाभलेली आहे. तर प्रमोद सूर्यवंशी सरांचं पण मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच लीनाताई मॅडम हजर आहेत. बाकी आपले किरण तोडकर सर जे पल्पचे महाराष्ट्राध्यक्ष सॉरी माझ्याकडून 2 नावं राहिली. सेजल पाटील मॅडम जे आपल्या डायरेक्टर आहेत पल्प प्रकाशनच्या, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो आणि धीरज पाटील जे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत पल्प प्रकाशनचे, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. साताराची जी कार्यकारिणी आहे म्हणजे आपले विशाल पवार सर, मी स्वतः, त्यानंतर वैशाली मॅडम असतील, संगीता साळुंके मॅडम आहेत, दीपक पवार सर आहेत, त्यानंतर येळवे सर आहेत, करण शिंदे सर, या सर्वांचंही स्वागत करतो. आणि महत्वाचं जे आपण सर्वजण कवी, लेखक ज्यांच्यामुळे आज हा आपला दिवाळी अंक प्रकाशित होत आहे, त्या आपल्या सर्वांचंही मनपूर्वक मी स्वागत करतो. आणि दिवाळी अंकाबद्दल मी आपलं थोडक्यात आपणाला सांगतो की हा जो दिवाळी अंक आहे याचं नाव आपण दीपज्योती ठेवलेलं आहे. दीपज्योती म्हणजे काय तर बाबा आपली एक सुरुवात आहे. हा पल्प प्रकाशनचा पहिलाच दिवाळी अंक आहे आणि खूप कमी वेळात फक्त जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी पण आपण हे केलंय म्हणून निबंध लेखन सुद्धा यात घेतलेलं आहे की लहान मुलं आहेत त्यांना कविता म्हणजे काय असते, नक्की काय हे कळलं पाहिजे. कोऱ्या कागदावरची कविता व्हावी, त्यांच्या सुद्धा म्हणजे प्रोत्साहन मिळावं, लिहित्या हातांना साथ मिळावी, यासाठी त्यांचाही सहभाग यात घेतलेला आहे. कथा पण घेतलेल्या आहेत, लेख सुद्धा घेतलेले आहेत आणि कविता आहेत, चारोळ्या सुद्धा आहेत. असे जवळपास जवळजवळ 75 लेखकांना आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे अखंड महाराष्ट्रातून. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो. तसेच आज आपण या ठिकाणी जे म्हणतोय की बाबा हे आज आपण दिवाळी अंक करायचे, तर ह्या दिवाळी अंकाला खूप जणांची साथ लाभलेली आहे. मग त्यातलेच बाबा आपले पूर्ण कार्यकारिणी टीम असेल ते सुद्धा या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे. त्यामध्ये सातारा कार्यकारिणीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल पवार सर हे आपले प्रथमतः मनोगत व्यक्त करतील. विशाल पवार सर. नमस्ते. नमस्ते. नमस्कार, मी विशाल पवार, सातारा जिल्हा पल्प उपाध्यक्ष कार्यकारिणीमधून. मी आज तुमच्या समोर आपल्या दीपज्योती या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाबद्दल बोलण्यासाठी उपस्थित आहे. सुरुवातीला मुखपृष्ठाबद्दल बोलण्याआधी मी आमच्या सर्व सदस्यांचे स्वागत करतो की आपण हा
हा जो मोठा उपक्रम हाती घेतला दिवाळी अंकाचा आणि तो आज तडीस जातोय, याचा मला खूप आनंद होत आहे. हे सर्व संघटित होऊन काम केलेल्याचं फळ आहे असं म्हणेन मी. तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सेजल पाटील मॅडम असतील किंवा लीनाताई पाटील मॅडम असतील, आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलणाऱ्या आशा दोदे मॅडम असतील, ज्या ज्येष्ठ साहित्यिका आहेत, तसेच किरण तोडकर सर असतील, आपले पल्पक कार्यकारिणीचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे. त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि माझ्या मनोगताला मी सुरुवात करतो. मुळातच सुरुवातीला बोलत सर आवाज कट झालाय तुमचा. असताना मी एक गोष्ट अधोरेखित करतो की आपल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा नमूद करतो की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा मिळालेला आहे, ही खरी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि ज्या वर्षी ज्या कार्यकालात आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्याच वेळेमध्ये त्याच कालावधीमध्ये आपण आपला पल्पकचा दिवाळी अंक सातारा जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून श्लोकामध्ये म्हटलं गेलेलं आहे की शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. तुम्ही या संस्कृत श्लोकामध्ये सुद्धा दीपज्योती ह्या शब्दाचा उल्लेख तुम्हाला आढळेल. की बघा, दिवाळी हा सण आपण साजरा करतो, पण त्या दिवाळी सणाला एक परंपरा आहे, ती आहे दिवाळी अंकांची परंपरा. तर याच दिवाळी अंकाच्या परंपरेचा मान घेऊन आपण यावर्षी ई दिवाळी अंक हा सर्वांसाठी उपलब्ध असेल, युवा साहित्य असेल, ज्येष्ठ साहित्य असेल, असा त्रिवेणी संगम तुम्हाला या ई दिवाळी अंकामध्ये बघायला मिळेल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला हिंदी, मराठी या द्विभाषिक दोन्ही भाषांचा भाषेचे साहित्यिक आहेत, त्या साहित्यिकांचा सन्मान आपण या दिवाळी अंकामध्ये केलेला आहे. त्यांच्या साहित्याचा आदर आपण या दिवाळी अंकामध्ये केलेला आहे. तुम्ही जर मुखपृष्ठ बघाल आपल्या दिवाळी अंकाचा, अतिशय सुंदर मुखपृष्ठ या दिवाळी अंकाचं केलेलं आहे. तुम्ही बघाल की एक ज्या मुखपृष्ठामध्ये एक मोठा दीप उजळताना तुम्हाला खाली दिसतोय आणि तो जो दीप उजळतोय त्या दीपाच्या वरच्या बाजूला जो अर्थ काय आहे, याचा अर्थ हा आहे की जो ज्ञानाचा अखंड दीप घेऊन पल्पक पब्लिकेशन जो संबंध महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा राष्ट्रात म्हणूया, त्या ज्योतीच्या अखंड ज्योत ज्या पद्धतीने अखंड तेवत असते, त्या पद्धतीने ते महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पल्पक आपलं कार्य घेऊन प्रकाशमान होताना आपल्याला दिसतंय. हा दीपज्योतीचा संदेश आपण याच्यामधून खरं तर समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही जर त्या दीपज्योतीच्या मुखपृष्ठावरती बघाल तर दिव्यांनी उजळलेलं पूर्ण मुखपृष्ठ तुम्हाला दिसेल. इतकं सुंदर मुखपृष्ठ आपण त्या दीपज्योती दिवाळी अंकाचं आपल्याला बघायला मिळेल. ज्याच्यामध्ये बाजूला तुम्ही बघितलं तर दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला दीपज्योतीची अशी माळ लावलेली आहे, दीपमाळ लावलेली आहे. तर ही दीपमाळ काय असावी? मला असं वाटतं की दीपमाळ ही कार्यकारिणी सदस्यांची दीपमाळ आहे. या एक एक दीप आपण म्हणजे मी एक दीप लावला, तुम्ही एक दीप लावला, किरण सरांनी एक दीप लावला, लीना मॅडमनी एक दीप लावला, असे हजार दीपमाळा आपल्या विचारातून आपण दीपमाळा लावू शकतो. हा एक अर्थबोध आपण याच्यातून घेऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवाळी अंकामध्ये बाल साहित्य आहे, युवा साहित्य आहे किंवा ज्येष्ठ साहित्य आहे. म्हणजे सर्व सर्व जनरेशन मधली लोक या दिवाळी अंकामध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत. तुम्हाला जर माहित असेल की पल्पक प्रकाशनाचं ब्रीद वाक्य काय आहे, तर पल्पक प्रकाशनाचं ब्रीद वाक्य आहे की फॉर जनरेशन, म्हणजे काय तर या पिढीसाठी. आणि या पिढीसाठी आपण हा दिवाळी अंक आपण काय करतो, माऊली एका ठिकाणी म्हणतात की मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी तै योगी या पाहे दिवाळी निरंतर. म्हणजे तुमच्यातली अविवेकाची काजळी झाडून तुम्ही तुमच्या मनातला विवेक दीप उजळवायला पाहिजे. आणि तो विवेक दीप या दिवाळी अंकाच्या माध्यमातून म्हणजेच अर्थात दीपज्योतीच्या माध्यमातून आपण उजळवतोय आणि तो संबंध महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचणार आहे, ही मी आशा इथे व्यक्त करतो. हा दिवाळी अंक ई दिवाळी अंक असल्यामुळे याला कुठलीही मर्यादा नाहीये. तुम्ही जितका हा दिवाळी अंक शेअर कराल, लोकांच्या वाचनात जाईल, तितका तो दिवाळी अंक सर्वांना आपलासा वाटेल. त्याच्यामधलं
अर्थात त्या सुद्धा, आणि जे पुढे येणाऱ्या वर्षांमध्ये काही लिखाण करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवाळी अंक एक मार्गदर्शक प्रेरणा स्रोत म्हणून ठरेल, इतकंच मला वाटतं. मी एवढं बोलून माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विशाल पवार सरांनी आपल्याला खूप अशी उत्कृष्ट अशी माहिती सांगितलेली आहे आपल्या मुखपृष्ठाबद्दल, दीपज्योतीचा नक्की खरा अर्थ काय आहे. त्यानंतर बरेचसे आपल्या पल्प पब्लिकेशन बद्दल पण माहिती सांगितली आहे. यानंतर आपण आपल्या सातारा कार्यकारिणीच्या सदस्य वैशाली महाडिक मॅडम यांना आपण दिवाळी अंकाबद्दल काही दोन आपले मनोगत व्यक्त करावे याबद्दल आपण त्यांना आमंत्रित करत आहोत. वैशाली महाडिक मॅडम आहेत का? आहे. हा. नमस्कार सर्वांना. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील आदरपूर्वक स्पर्धक आणि सस्नेह नमस्कार. आज आपण सातारा पल्पक सातारा कार्यकारिणीच्या वतीनं दीपज्योतीच्या अंकाचं प्रकाशन करत आहोत आणि त्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. आणि त्यातीलच दीपज्योतीमधीलच काही लेख आणि काव्य रचनांबद्दल मी आज बोलणार आहे. अव्यक्त भावनांना शब्दरूप येते. अव्यक्त भावनांना शब्द मन रिचिते होते. शब्दांनी शब्दातून जाते, शब्दातून मुखत जाते, एका नव्या घेते. कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण एक प्रश्नाला प्रश्न विचारावा असे वाटले. एका क्षणाला वाटले किती छान ना, म्हणजे मी का लिहिते असा प्रश्न पडला. म्हणजे वाचता वाचता एक ह्याच्यात आले की आपण का लिहितो. मग तेव्हा मला एक असं वाटले, मी मुलांना विचारले, म्हटलं मी का लिहिते. की मग मुलं म्हटली तू आवडते म्हणून लिहिते, किंवा व्यक्त व्हायला म्हणून लिहिते, किंवा समाजासाठी काय 4 गोष्टी आपल्याला देता येतील तेवढ्या देण्यासाठी लिहिते. मग ठीक आहे, व्यक्त होण्यासाठी लिहिते. पण खरंच त्यातून काही समाधान, म्हणजे आपण व्यक्त होण्यासाठी लिहितो, पण आजूबाजूला कितीतरी अशा गोष्टी घडतात. मग आपण प्रत्येक वेळी लिहितोच असे नाही ना. आता कधीतरी आपण आईवर लिहायला गेले तर आईसाठी शब्द खरंच सुचत नाहीत. म्हणजे अनेकदा आपण बऱ्याचदा विचार केला तर आईसाठी लिहायला गेले तर शब्द सुचत नाहीत, किंवा मग आपण म्हणजे शब्दासाठी कोरं पाडावं असं होत, अशी ती भावना होती. अशी एक अवस्था असते. आणि कधी असा प्रश्न पडतो की मी का लिहिते. मग मनाच्या अतिउच्च क्षणाला एक अशी एक स्फूर्ती निर्माण होते आणि मग त्यातून लिखाण केले जाते. आणि अशी पण कधी त्याला शब्द नसतात, अशी एखादी भावना असते, त्या अवस्थेला पण आपण लिहित नाही. अशा पण कधीतरी असा पण प्रकार होतो. आणि कधीतरी ज्या वेळेला आपण निसर्गात पाना फुलाच्या सानिध्यात किंवा ऊन सावल्यात गेल्यानंतर, म्हणजे ती अगदी हळूवार हलणाऱ्या पानाची कृती सुद्धा आपल्याला शब्द व्हायला स्फूर्ती देते. मग त्यावेळेला वाटते हे म्हणजे आपल्याला निसर्गाने दिलेली ही एक अनमोल देणगी आहे, आणि त्याच्यातून मग आपण लिखाणाला सुरुवात करतो असं मला वाटतं. हा. वैशाली मॅडमने सकाळी सावित्रीबाई फुले यांचं काय प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन केलं, आणि याच आपल्या मॅडमना मराठी साहित्य मंडळाचा यंदाचा सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार मिळाला आहे. ही खरं तर खूप आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांच्या लिखाणाबद्दल जर बोलायचं गेलं तर इतकं उत्कृष्ट कविता लिहितात, त्यांना कविरत्न सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. तर अशा या आपल्या लाडक्या मॅडमने आपलं मनोगत व्यक्त केलं. यापुढे मी सांगेन, खरं तर हे पल्प साहित्य परिवार हा आपल्यासाठी एक सगळे सोहळा आहे. म्हणजे मी मध्ये एक चारोळी लिहिली होती की चंद्र दडला आभाळा पल्याड, चंद्र दडला आभाळा पल्याड, चांदण्या ही गेल्या विरून, चंद्र दडला आभाळा पल्याड, चांदण्या गेल्या विरून, काळोखाची ढग दाटती सगळे सोयरेही जाते निघून, काळोखाची ढग दाटती सगळे सोयरेही जाते निघून. पण ज्यावेळेस मी पल्पक मध्ये आलो त्यावेळेस लीनाताई मॅडम
त्यानंतर किरण तोडकर सर आणि असे बरेच जण आहेत की ज्यांनी खरोखर म्हणजे सगळे सोयरे म्हणजे नक्की काय असतात तर फक्त रक्ताचे नसून तर रक्ताच्या पलीकडचंही नाती असलेली माणसं आपल्याला तेवढी साथ देतात. अशाच मध्ये दीपक पवार सर सुद्धा आमचे आहेत की एकदाच आतापर्यंत त्यांच्याशी खरं तर समक्ष एकदाच भेट झाली, पण दीपक पवार सरांनी नेहमीच साथ दिलेली आहे. तर दीपक पवार सरांचा थोडासा घसा बसलेला आहे तरी सुद्धा त्यांनी 1 मिनिट बोलावं असं मी त्यांना विनंती करतो. दीपक पवार सर यांचं सामाजिक कार्य नेहमीच चालू असतं, त्याबरोबर साहित्य क्षेत्रात सुद्धा ते कार्य करतात. दीपक पवार सर नाहीत का? सर्वांना नमस्कार. पल्पक परिवारातील सर्व सदस्यांना आणि सर्व मान्यवरांना, सर्व ज्येष्ठांना माझा मनापासून नमस्कार. खरं तर पल्पकच्या माध्यमातून आज सर्वांना संधी मिळते. साहित्यिक असू द्यात किंवा लहान पिढीतील मुलांना सुद्धा आज पुढे येण्याची संधी मिळाली. खरोखर आनंदाची गोष्ट आहे. छोटंसं उदाहरण देतो. आमच्या दिदीचा एक निबंध तोडकर सरांनी पाठवून दिला. त्यांनी आज तो पल्पकच्या माध्यमातून प्रकाशित झाला. ती एवढी गोष्ट आहे, तू सर्वांना दाखवत म्हणजे मी प्रकाशित झाला की सर्वांना दाखवणार. म्हणजे हे कौतुक आहे मुलांना. चला आपलं कुठंतरी लिखाण आज प्रकाशित होते. खरंच याबद्दल मला आनंद वाटला आहे. ही चांगली संधी मुलांना मिळवून दिलेली आहे तुम्ही. त्यामुळं पल्पक आता घराघरात पोहोचायला वेळ लागणार नाही. ठीक आहे, चालेल. ओके, धन्यवाद सर. खरं तर पवार सरांची तब्येत बरी नाही तरी सुद्धा त्यांनी आपल्याला एक बहुमोलाचा वेळ दिला आणि मनोगत व्यक्त केले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. यानंतर मी आपल्या पल्पक प्रकाशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष किरण तोडकर सर यांच्यावर खरं तर यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर जसं भगवान श्रीकृष्णाने भूमिका अर्जुनाच्या आयुष्यात केली होती की खरं तर ते युद्धात उतरले नव्हते, पण फक्त सारथी होऊन त्याला अर्जुनाला ऊर्जा भरण्याचं काम करायचे. नेहमी प्रत्येकाला ऊर्जा भरता राहणारे त्यांना म्हणजे खरं तर कित्येकांच्या तळ्यात आहेत, मी सगळ्यांची नाव घेत नाहीत, पण एक पुस्तकही न प्रकाशित झालं पण त्यावेळेसपासून किरण तोडकर सरांनी त्यांना कायम सपोर्ट करून त्यांना त्यांच्या शब्दांनी ऊर्जा देऊन पुढं नेहमीच आणलेलं आहे. असे हे आपल्या सर्वांचे लाडके किरण तोडकर सर यांनी सुद्धा मनोगत आपलं व्यक्त करावं यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. हा, ओके. प्रथमतः आपल्या सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे स्वागत. आज या कार्यक्रमात दीपज्योती ई-बुक पुस्तक सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या अध्यक्षा अशा प्रसिद्ध लेखिका आशाताई, तसेच सूर्यवंशी सर, लीना मॅडम, विजय सर, वैशालीताई, दीपक सर यांचे मी स्वागत करतो. आणि आता इथं पडद्यामागं म्हणलं पाहिजे की आपल्या लीनाताईंच्या कन्या सेजल पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर आपल्या, त्या तैवानला असून तिथून सर्व कार्यक्रम मॅनेजमेंट करतात. त्याबद्दल त्यांचेही स्वागत. आता मी जास्त काही बोलणार नाही, मी थोडंसं आपल्या दीपज्योती या निबंधाविषयी बोलणार आहे. दीपज्योतीचा तर प्रथम मी तुम्हाला सांगेन की आपला हा दीपज्योती दिवाळी अंक, दीपज्योती दिवाळी अंक, दीपज्योतीचं नाव आपल्याला जेव्हा हे ठेवायचं होतं, आपल्या दिवाळी अंकाला नाव काय ठेवायचं, तर आपल्या जवळजवळ 8-9 शाखा आहेत. 8-9 शाखेतल्या प्रत्येक अध्यक्षांना, लीनाताई, वैशालीताई असू द्या, संदीप पवार सर आपले ठाण्याचे पालघरचे अध्यक्ष, ठाण्याचे अध्यक्ष, आपले धनंजय सर, तसेच वेठम सर असून द्या, कनसे सर असून द्या, आपल्या रेखा दीक्षित मॅडम असून द्या, यांना सर्वांना विचारून दीपज्योतीचा उगम झाला आणि नंतर ठरलं की दीपज्योती आपण नाव ठेवूया. आणि मग आमची मीटिंग बसली. मग मीटिंगच्या माध्यमातून आम्ही ठरवलं हे दीपज्योती अंकात आपण कुणाचं साहित्य घ्यायचं, काय घ्यायचं. आमची सातारा कार्यकारिणीची टीम मीटिंग बसली होती. विजय सर असून द्या, हे असून द्या, तर त्या चर्चेतनं झालं की लहान मुलांचंही साहित्य घेतलं पाहिजे, कारण की सर्व कणा आणि उद्याचं भविष्य ही लहान मुलं आहेत. मग त्यांना आज आपण एक आधार दिला पाहिजे, सपोर्ट दिला पाहिजे. आणि पल्पकचं पहिल्यापासून कामच राहिलं आहे की ज्यांचं तळागाळातलं लेखन असू द्या किंवा तळागाळातलं कुठलंही साहित्य काही असू द्या, त्याला प्रसिद्ध करायचं. पल म्हणजे क्षण आणि पब म्हणजे प्रकाशित करणे. मग कुणीही असू द्या. आता
हे आमचे समाजसेवक दीपक पवार सर असून द्या, त्यांना यंदा नुकताच समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाला पलपपच्या वतीनं गुजरातला आहे. परत आमचे विजय सर असून द्या, एक अकॅडमी चालवतात. अकॅडमी चालवून त्यांच्या अकॅडमीतून त्यांनी जवळजवळ 4-5 मुलांना फौजमध्ये, पोलीसमध्ये किंवा विविध अशा क्षेत्रातनी भरती केलेला आहे आणि सांगायचं म्हणजे निःशुल्क ते सेवा करतात. मग ते विजय सरांना आम्ही काय केलं की त्यांना बी एक अवॉर्ड दिला पाहिजे म्हणलं, का तर चांगलं काम करतात. म्हणजे पलपप हे काय करतं की निव्वळ आपला एक जिल्हा किंवा निव्वळ तालुका असं धरत नाही, तर पलपप हे सर्व भारताचा विचार करून, भारतातील एक टॅलेंट व्यक्तिमत्वाचा विचार करून प्रत्येक पाऊल पलपप उचलत आहे. आणि हे सर्व क्रेडिट मग कोणाला जातं, तर लीनाताई पाटील. ते आता गुजरातमध्ये असताना, गुजरातमध्ये असून आपल्या त्या कराडच्या येत्या, कराडच्या मराठी लीनाताई पाटील, त्या गुजरातमध्ये वास्तव्याला असून तिथे एक संस्था उभारणी केली. त्या संस्थेचं नाव पलपल पब्लिकेशन संस्था अहमदाबाद, गुजरात. आणि त्यांची कन्या सेजल पाटील ती तैवानमध्ये शिकते IT क्षेत्रात आणि तिथून हे सर्व काम करते. त्यांचा चिरंजीव बी तिथे शिकतो, धीरज पाटील. पण तो धीरज पाटील, हा सर्व पाटील परिवार एकत्र येऊन या पलपपचं मराठी साहित्यासाठी, हिंदी साहित्यासाठी काम करतात. आणि विशेष म्हणजे समजात मोठी आपल्यासाठी एक यशाची पावती आहे की आता 2 वर्ष पूर्ण होतील आपल्या मार्चमध्ये येणाऱ्या. तर पलपपचं व्याप इतकंही झालेलं आहे की अक्षरशः म्हणजे आपल्या मराठी भाषेला जो अविभाज्य दर्जा मिळाला आहे, त्याचे जे अध्यक्ष होते ते आपले डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर. त्यांनी सुद्धा आपल्या पलपपची दखल घेतली आणि त्यांनी म्हणजे आपल्याला वेळोवेळी मदत करतात. त्यांनी दखल घेतली की मराठीसाठी खरंच पलपप काम करत आहे. आता मी थोडंसं निबंधाविषयी बोलेन. आपल्या ह्या दिवाळी अंकात आलेले निबंध. एकूण आपल्या दिवाळी अंकात 75 ते 80 जणांनी साहित्य पाठवलं आहे. त्यातील काही 4 वळ्या आहेत, त्यातील कुणाच्या कविता आहेत, त्यातील कुणाचे लेख आहेत, ललित लेख आहेत आणि समजात महत्वाचं म्हणजे लहान मुलांच्या निबंध. तर लहान मुलांचे निबंध आपण ह्यात का घेतले, तर ते बी त्यांच्या मनातलं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांचं ते जगापुढे प्रकाशित झालं पाहिजे. मग तो निर्णय घेतला. मग आता बघाच तुम्ही की एका बालवाडीतल्या 6 वर्षाच्या त्या 5 वर्षाच्या मुलीपासून आपल्या त्या मुलीने निबंध लिहायला सुरुवात केली. ती 13वीतल्या मुलीपर्यंत निबंध लिहिले. असे आपल्याला 19 निबंध आले त्या. मग त्या एका मुलीनं एक बालवाडीतली मुलगी एका देशसेवकाबद्दल, लोकमान्य टिळकांच्या बद्दल म्हणा, कोणाच्या ते विचार आपले मांडतीया. परत दुसरी 13वीतली मुलगी आपल्या गावाविषयीचं महत्व मांडतीया. परत आमची आर्या घाडगे आहे. आर्या घाडगे एक मुलगी आहे पालघरची. तिनं वडील सांगितलं, तिचं वडील आहेत बघा आता पालघरवरून. तर तिनं वडील मांडलाय आपलं. म्हणजे कसं होतं, परत तिचाच भाऊ एक तिचा भाऊ बघा, तर त्यांनी आई मांडली. तर विचार करा की ह्या लहान मुलांना आत्तापासून देश, आई, देश, स्वतंत्र हे जर कळायला लागलं, ह्यांना जर टॅलेंट दिलं, तर उद्या हे असंच म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की उद्या उद्रेक होणार नाही. आता एक अनुजा जाधव म्हणून एक आमच्याच गावची मुलगी आहे. तिनं ही जी बलात्कार वगैरे भ्रष्टाचार भारतात चाललाय ह्याच्यावरून सुंदरपैकी निबंध लिहिलाय. मग ती म्हणजे 11वीतली मुलगी असं विचार मांडते. मग ते आपण वाचलं पाहिजे. परत काय झालंय की म्हणजे हे घडू नये, ते कसं म्हणजे कसं घडणार नाही ते, मग तिचा विचार ऐकलं पाहिजे. मग त्यासाठी हा माझे तर मत आहे की अशा लहान मुलांनी म्हणजे 10वीतल्या, 11वीतल्या, 1ली, 2रीतल्या, 3रीतल्या मुलांनी हे जे साहित्य आपल्या पुढे ठेवलंय आणि आज ते आपण प्रकाशित करतोय, तर माझ्या अर्थानं खरेच आज दीपज्योती खऱ्या अर्थानं उजळली आणि प्रसन्न झाली. आणि ह्यात सर्वांनी जे भाग घेतलाय ह्यात सर्व भाग घेतले त्यांचं मी स्वागत करतो. आणि निश्चित एक दुसरं तुम्हाला सांगतो बोनस म्हणून की आपण यातून 10 नंबर काढणार आहोत. मग ते 10 नंबर काढणार आहोत आणि आपल्या येणाऱ्या कार्यक्रमात त्या मुलांना किंवा त्या लेखकांना तिथं बोलवून त्यांचा गुणगौरव करून त्यांना प्रमाणपत्र रेड हँड देणार आहोत. तसंच आपण ह्यात प्रत्येकानं भाग घेतलाय आणि प्रत्येकाचं साहित्य मी वाचलेलं आहे. आता वेळ आपल्याला तेवढा नाही, पण प्रत्येकाचं साहित्य 1 नंबर आहे बरं का. म्हणजे लेखकांचा असू द्या, कवयित्रींचा असू द्या, इव्हन आमच्या संघटनेतला असू द्या, सर्वांचं साहित्य असं आहे की आमच्या वैशालीताईंच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर सर्व दिवाळीचा चटपट्टा सर्व म्हणजे फराळच आहे. काही त्यात कमी नाही असं नाही. 9 रसात लिहायला सर्व साहित्य आहे.
आणि ते तुम्हाला वाचताना निश्चितही होईल. आणि आपण प्रत्येकाला एक ऑनलाईन प्रमाणपत्रही देणार आहोत. आता एवढं बोलून मी थोडं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. किरण तोडकर सर यांनी आपलं महत्वपूर्ण शब्द सांगितले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. खरं तर आजच्या या जगात बघितलं तर कुणालाच कुणासाठी वेळ नसतोय आणि जवळची नाती सुद्धा माणसं तोडत असतात. पण तरी सुद्धा आपण सर्वजण या जवळजवळ आता अर्धा तास झाला हे सर्वजण एकत्र बसून एकमेकांचे विचार ऐकतोय. एक ई दिवाळी अंका दीपज्योती या ई दिवाळी अंकाच्या निमित्तानं का होईना एकत्र बसलोय. यासाठी मी म्हणत म्हणजे आजकाल नाती खरोखर दुरावलीत. म्हणजे तसं बघायला मी मध्ये एक चारोळी केली होती, की बाबा जेव्हा बांधानच बांध पोखरला असावा, जेव्हा बांधानच बांध पोखरला असावा, तेव्हा आईचा पाना सुद्धा आटला असावा. बांधानच बांध पोखरला तेव्हा आईचा पाना सुद्धा आटला असावा. जिथं रक्तानच रक्ताची नाती तोडली, तिथं इतरांना दोष का द्यावा. म्हणजे आजकाल बघितलं तर माणसं आपापल्या भावभावंडात सुद्धा भांडत असतात. तरी सुद्धा आपण एक परिवार म्हणून एक कायम एकजुटीनं राहिलोय. या सर्वांमध्ये आम्हा सर्वांना नेहमीच पाटील मॅडम साथ देत असतात, मार्गदर्शन देत असतात. किरण तोडकर सरांचं मार्गदर्शन असते. यानंतर मग मी आपलं एक पुढील आपले जे पाहुणे आहेत, पाहुणे म्हणजे तसं ते आपल्या म्हणजे हेच आहेत. तर एक अगोदर तुम्हाला हे सांगतो, की म्हणजे मी मगाशी पण एक ते वाक्य वापरलं, की काय ज्याला बाईतली ताई कळली तो ज्ञानाचा मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. तो जिजाऊचा शिवबा झाला. अशाच प्रकारे आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करणारा आणि जिजाऊहून सेजल पाटील मॅडम आणि धीरज पाटील सर यांना नेहमीच मार्गदर्शन करून मराठी भाषा कशी आपल्याला अजून अटके पार नेता येईल, मराठीचे झेंडे कसे अटके पार गाठता येतील, याचं मार्गदर्शन करणार आहे आपल्या लीनाताई पाटील मॅडम. तसंच अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, की म्हणजे पल्प प्रकाशननं या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि यंदाच आपल्याला मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, की जे आपण मराठी पाऊल पुढे टाकतोय त्याला कुठेतरी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आणि या अभिजात भाषा समितीच्या समितीवर अध्यक्ष म्हणून असलेले आपले ज्ञानेश्वर मुळे सर हे सुद्धा आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. ही खूप मोठी गोष्ट आहे, की आपल्यासोबत म्हणजे ज्यांच्या पुढाकारानं ज्यांनी खरोखर यासाठी खूप प्रयत्न केलेत असे ज्ञानेश्वर मुळे सर सुद्धा आपल्या बरोबर असतात. यांचं नेहमीच लीनाताई पाटील मॅडम यांच्याकडून यांच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य लाभतं, मार्गदर्शन लाभतं. अशा या आपल्या पल्प प्रकाशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीनाताई पाटील मॅडम यांना मी मनोगत व्यक्त करावं असं आमंत्रित देतो. या दिवाळी अंकाच्या ज्योती दीप ज्योती या दिवाळी अंकाच्या ई प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सगळे इथं उपस्थित आहात. आपले माननीय अध्यक्ष आशा दोंदे मॅडम विशेष उपस्थिती म्हणून इथं आत्ता जरी हजर नसले, मे बी काहीतरी कारणानुसार ते हजर झालेले नाही आहेत. प्रमोद सूर्यवंशी सर, आपले सातारा कार्यकारिणी समिती त्याचे उपाध्यक्ष विजय कदम सर असतील, परत विशाल पवार सर असतील, दीपक पवार सर आणि संगीता साळुंखे मॅडम आहेत, वैशाली महाडिक मॅडम आहेत, करण शिंदे सर आहेत. खरं तर दिवाळी एकट्यानं साजरी केली तर विचार करा की कशा पद्धतीची आपली साजरी होईल. आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण ज्यावेळी एकत्रितपणे महाराष्ट्रात ही जी आपली एक संस्कार किंवा आपली एक रूढ आहे की कुठलीही गोष्ट, कुठलाही सण हा आपण एकत्र येऊन साजरा करतो. तर ह्या एकत्रित आणण्याचं काम आमच्या परिवाराचे, आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे किरण सर करायला नेहमी तत्पर असतात. आणि हा ऍक्च्युली खरं तर माझा भाऊच आहे म्हटला तरी चालेल, तुम्ही भाऊ आहेतच. आणि आज या पल्पचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत किरण तोडकर सर.
आणि या व्यक्तीने आज आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे. तर आपल्या या परिवाराला प्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी मगाचपासून ऐकते की लीना पाटील मॅडम, लीना पाटील मॅडम, लीना पाटील मॅडम. माझं पहिलं सांगणं आपल्या सर्वांसाठी हे आहे की लीना पाटील मॅडमचा जयघोष करावा किंवा लीना पाटील मॅडमला प्रत्येक वेळेस चांगलं म्हणावं माझी अजिबात अपेक्षा नाही. माझ्यापेक्षाही मान्यवर ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ आपल्या परिवारामध्ये खूप आहेत. विजय कदम सरच घ्या. विजय कदम सर एवढे मोठे लेखक आहेत, आज बीई डिग्रीनं सुद्धा मोठे आहेत. आज बीई झालेला माणूस आहे. आज एक अकॅडमी चालवतात, स्वतःच्या हाताखाली बऱ्याच विद्यार्थ्यांना तयार करतात आणि ते त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला लगेच लक्षात आलं की शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा त्यांनी लगेच तिथं मेळ लावला प्रत्येक गोष्टीत. म्हणजे मला हे सांगायचं आहे की आपण ज्या क्षेत्रात काम करतो ना, आपण ज्या रंगाचा चष्मा वापरतो त्या रंगाचं आपल्याला जग दिसतं. आज त्यांनी सांगितलं, सातारा जिल्हा कार्यकारिणीनं लगेच हात वर करून ऍक्टिव्ह स्टुडंट सारखं सांगितलं की आम्हाला करायचं आहे दिवाळी ई अंक, आणि लगेच लीना मॅडमनी परवानगी दिली. ऑफकोर्स पल्पब उभाच ह्याच्यासाठी राहिलेला आहे, उभाच या लोकांच्यासाठी राहिलेला आहे ज्यांना काहीतरी करायचंय. साहित्य क्षेत्रात ज्यांना काहीतरी करायचं आहे ना, त्या सगळ्यांचा आपल्या पल्प प्रकाशनमध्ये वेलकम आहे आणि नेहमी वेलकम राहणार. मग तो माझा 4 वर्षाचा मुलगा असू दे किंवा 90 वर्षाचे आपले ज्येष्ठ लोक असू देत. हाच आपला फॉर जनरेशनचा मिनिंग आहे. फॉर जनरेशन याचा अर्थ काय आहे की पिढीतल्या लहानातल्या लहान मुलापासून ज्येष्ठातल्या ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत सगळ्यांच्यासाठी काम करणारं व्यासपीठ म्हणजे पल्प. प्रत्येकाच्या आयुष्यातला, तुमच्या प्रत्येकाच्या लाईफ मधला, आयुष्यातला, तुमच्या जीवनातले प्रत्येक क्षण जर गोळा करायचा प्रयत्न करण्याचं एक पल्प प्रकाशन प्रयत्न करतंय आणि त्याला तुम्ही सगळे साथ देताय. कुठलीही गोष्ट असू देत ही एकट्यानं होत नाही. आणि आज पल्प परिवारातले एवढे सगळे सदस्य आहेत, का पल्प परिवार पुढे जाणार नाही मला सांगा ना. अहो सगळं आमचा बेसच एवढा छान आहे. ही सगळे मागाशी विजय सर म्हटले की मॅडम पारस आहेत आणि त्याच्यामुळं सोन्याला टच जरी झालं तरी, पारसाला टच जरी झालं तरी त्याचं सोनं होतं. अहो मी हिरे गोळा करते, सोन्याचं कुठं घेऊन बसलाय तुम्ही. ही सगळी माझी कार्यकारिणी म्हणजे माझे हिरे आहेत आणि हिरे तुम्ही कुठेही झाकून ठेवा ते झळाळणारच, ते त्याचा प्रकाश हा सगळीकडे असणारच. आणि ही दिवाळी ह्या वर्षीची माझी ह्या हिऱ्यांनी उजळलेली आहे. अजून काय पाहिजे आपल्या पल्प प्रकाशनाला. आणि हे पल्प प्रकाशन असं वाढतच राहणार आहे. आणि हे जगात, आपल्या महाराष्ट्रात नाही, आपल्या प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक आपल्या भारतातल्या कानाकोपऱ्यात आपली ही लोक पसरली जाणार आहेत आणि महाराष्ट्रातलीच लोक ही काम करणार आहेत. हे पण मी तुम्हाला सांगते. आज इंटरनॅशनल लेवलला आपलं 2-3 पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. साऊथ आफ्रिकेची 2 पुस्तकं आपण प्रकाशित केलेली आहेत. तायवान मधल्या एका युनिव्हर्सिटीचा आपण मॅगझिन प्रकाशित केलेला आहे. आपल्याला अजून खूप मोठी झेप घ्यायची आहे. आपल्याला सगळं आकाश मोकळं आहे काम करायला. आणि ही सगळी माझी लोक, मी एकटी लीना पाटील, सेजल पाटील, धीरज पाटील, आम्ही हे नाही करू शकत आहे. फक्त आपण काय करतोय, आपण सगळा परिवार मिळून जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत. इथं कुणीही एक मालक नाहीये. ज्याला वाटतंय ना की बाबा आपल्याला काम करायचं आहे, आणि काम करायचं म्हणण्यापेक्षा ज्याला शिकायची इच्छा आहे ना, त्याचं प्रत्येकाचं वेलकम. आज 90 वर्षाच्या ज्येष्ठांना जेवढा मान आहे तेवढाच माझ्या 4 वर्षाच्या मुलाला सुद्धा मान आहे. कारण तो लेखक आहे, तो काहीतरी करायची त्याची इच्छा आहे आणि तो भावी आपला सदस्य आहे. आपल्या पल्पच्या परिवाराचा आज भविष्य आहे तो. आणि पल्पचं हेच महत्वाचा उद्देश आहे की पिढी तयार करणं. आज मुलांची तुम्ही अवस्था बघताय, जेवताना मोबाईल, काय करताना मोबाईल. मी अजिबात या मताची नाहीये की तुम्ही मोबाईल वापरू नका, तुम्ही टेक्नॉलॉजी वापरू नका. अरे टेक्नॉलॉजी नाही वापरली तर तुम्ही पुढे जाणार कसं. फक्त टेक्नॉलॉजीचा व्यवस्थित वापर करा. म्हणूनच मी तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं की ज्या कलरचा तुम्ही चष्मा घालाल ना, त्या कलरचं तुम्हाला जग दिसेल. वापरा ना, टेक्नॉलॉजी वापरा, सगळे ऍप्स वापरा.
आणि त्याच्या चांगल्यासाठी उपयोग करा. पहिले आपण डिक्शनरी, एखाद्या शब्दाचा जर आपल्याला मिनिंग बघायचा असेल तर आपण काय करायचो? आपल्या प्रत्येकाच्या घरात एक डिक्शनरी असायची. आता आहे का हो कुणाच्या घरात डिक्शनरी? तुम्हाला किती आत्ताची मुलं बघायला मिळतात की एखाद्या इंग्लिश शब्दाचा अर्थ जर समजत नसेल तर तुम्ही त्या डिक्शनरीमध्ये बघताय. कुणाच्याही घरी नाहीये. तेच मुलांना विचारा, आजकालच्या ज्युनियर सिनियर केजीच्या मुलांना विचारा की कार्टून कुठले पिक्चर्स चालू आहेत, गेम्स कुठले चालू आहेत. तोंडपाठ आजी आजोबांना, आणि आजी आजोबांना कौतुक वाटतं, आई वडिलांना कौतुक वाटतं की माझा एवढंसं नातू, माझं एवढंसं पोरग मोबाईल सफाईदार वापरतंय. अहो, त्यांना त्या टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करायला शिकवा. मला फक्त एवढंच म्हणायचं. आणि ते पल्पअप करायचं ट्राय करतंय, हे पल्पअप करायचा प्रयत्न करतंय का? तर आपण जे काही काही पद्धती काढलेल्या आहेत, काही पॅकेजेस काढलेले आहेत, ई बुक स्वरूपात जसं आपण आपल्या पुस्तकाचं प्रकाशन करतो, तर हा वेगवेगळ्या भागातून कुणाचाही वेळ न वाया जाता एक छोटासा प्रयत्न आहे पल्पअपचा, की एका सिच्युएशन मधून, एका कंडिशन मधून लोकांना बाहेर काढायचं आणि त्यांना काहीतरी नवीन द्यायचं. आज ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या वापरून पल्पअप प्रकाशन तुम्हाला सेल्फ पब्लिशिंगची सुद्धा संधी उपलब्ध करून देते. ज्यांचे बजेट कमी आहेत. लेखक हा असा वर्ग आहे, लेखन हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक जण करिअर बनवायला बघत नाही. का? तर त्याचा इन्कम सोर्सच नाहीये हो. लेखन क्षेत्र हे प्रत्येक लेखक ऍज अ हॉबी, छंद म्हणून जोपासतोय. मग छंदाला तुम्ही किती पैसे घालवणार? छंदामध्ये किती इन्व्हेस्टमेंट करणार? तर ह्या सगळ्याचं सोल्युशन पल्पअप आहे. तुम्ही सेल्फ पब्लिशिंग मध्ये जावा, तिथं तुमची पुस्तकं प्रकाशित करा. हा, पण याच्यासाठी तुमचीही तयारी तेवढीच पाहिजे की तुम्ही कष्ट केलं पाहिजे, टेक्नॉलॉजी शिकल्या पाहिजेत आणि शिका. जर तुमचा छंद आहे, कुठंही कष्टाला पर्याय नाही. आणि तुमच्या ह्या कष्टाला जोड द्यायचं काम पल्पअप प्रकाशन करते. पल्पअप प्रकाशन कडून तुम्हाला कधीही असं उत्तर मिळणार नाही की मला हे माहित नाही, आम्हाला वेळ नाही, आम्ही सांगणार नाही. माझ्या परिवारातला कुठलाही सदस्य हे उत्तर देणार नाही, आणि ही गॅरंटी माझी आहे. माझ्या परिवारातल्या कुठल्याही सदस्याला तुम्ही कधीही मेसेज करा, तो सदस्य तुम्हाला उत्तर देणार. आज नाही तर उद्या तो तुम्हाला सांगेल, आज मला वेळ नाहीये पण मी उद्या सांगतो. तर जसं माझं उत्तर असेल तसंच माझ्या प्रत्येक परिवारातल्या सदस्याचं उत्तर असणार आहे. मग का एका वेळी जर आपल्या एवढ्या लोकांना जर आपण शिकवू शकत असेल तर का शिकवायचं नाही? हीच समाजसेवा आहे. समाजसेवा दुसरं काय बाकीचं खूप मोठं काय काम आहे किंवा काय पैसा घालवायला लागतो समाजसेवेला, असं काय नाहीये. समाजसेवा ही तुमचं थिंकिंग आहे आणि तुम्ही कुणासाठी काय करताय हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर मी जास्त वाढवत नाही. आज तुमच्या सगळ्यांचं हे प्रेम वगैरे बघून मला थोडंसं जास्त बोलू वाटलं म्हणून एक सांगितलं. आता दुसऱ्या मी टॉपिककडे येते की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याच्याबद्दल सगळ्या महाराष्ट्रातील लेखकांचे खूप खूप अभिनंदन. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र शासनानं पाठपुरावा समिती नेमली होती आणि त्या समितीचे अध्यक्ष आपले माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मोळे सर होते. आता ज्ञानेश्वर मोळे सरांची मला वेगळी ओळख सांगायला नको, भरपूर आपल्या कार्यक्रमात ते आहेत. आणि दुसरं गोष्ट म्हणजे चांगुलपणाची चळवळ. या माणसानं रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोक रिटायर झाल्यानंतर काय विचार करतात, मी घरी जाऊन जरा इथून पुढचं तरी माझं लाईफ निवांत जगेन. या माणसानं रिटायरमेंट झाल्यानंतर पहिल्यांदा उभी केली चांगुलपणाची चळवळ. आणि ही चांगुलपणाची चळवळ मला का भावली? का तर चांगुलपणाची चळवळच ह्या बेसिसवर उभी आहे की तुम्ही चांगला विचार करा, तुम्ही चांगला विचार करा, तुम्ही चांगले विचार पुढे न्या आणि चांगलं वागा. अवघड आहे का हो ह्याच्यामध्ये काय? आणि प्रत्येक जण जर वागलं तर कुणी कुणाला सपोर्ट करायचं, मार्गदर्शन करायचं किंवा मोटिवेट करायची काही गरज आहे? काहीच नाही. तर चांगुलपणाची चळवळ हे आपण एक परिवार म्हणून जे काही ह्या चांगुलपणाच्या चळवळीकडे बघितलं तर प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही चांगुलपणाची चळवळ आपल्याला पोहोचवायची आहे. का? तर एक आपलं कर्तव्य आहे म्हणून. चांगलं वागणं हे कर्तव्यच आहे ना आपलं. मग ती चळवळ आपण सगळीकडे पोहोचवली पाहिजे. ज्ञानेश्वर मोळे सरांनी ही जी कॉन्सेप्ट उभी केलेली आहे तर ती कॉन्सेप्ट आपल्याला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवायची आहे. आणि कालच
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्यामुळं चांगुलपणाच्या चळवळीच्या मेंबर्सनी पुण्यामध्ये सरांच्या कल्याण म्हणजे जनकल्याण सोहळा असं त्या सोहळ्याचं नाव होतं, तर त्यांचा एक सत्कार सोहळा पुण्यात आयोजित केलेला होता. तर मला तो अटेंड नाही करता आला, पण त्याचं काल सरांचं भाषण मी ऐकलं. सरांनी त्या भाषणात हेच सांगितलं की आज ऍक्च्युली मार्चमध्ये सरांना अध्यक्षपद मिळालं या चळवळीचं. तर एखाद्या माणसाचा पायगुण असतो, तसं मुळे सर ह्या कमिटीचे अध्यक्ष झाले आणि मराठी भाषेला आपल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अतिशय सुंदर गोष्ट आहे ही आणि आपल्या सर्वांच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर आपल्या पल्पप प्रकाशनाच्या आज मुळे सर या मीटिंगला हजर नाही आहेत, पण या पल्पप परिवाराच्या पल्पप साहित्य परिवाराकडून जसं आपल्या महाराष्ट्रातल्या आपण सगळ्यांचं याचं अभिनंदन केलेलं आहे, तर ज्ञानेश्वर मुळे सर यांचं देखील खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पल्पप प्रकाशनाकडून एक ऑनलाईन त्यांना एक छानसा अभिनंदनाचा संदेश म्हणून आपण त्यांचं सगळ्यांनी मिळून खूप खूप इथं अभिनंदन करूयात. आणि अशा मान्यवरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतंय, हे पल्पपचं खूप भाग्य आहे. आपल्या पल्पपला मार्गदर्शक म्हणून एवढे मोठे मोठे लेखक मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही रेखा दीक्षित मॅडम ज्या ज्येष्ठ लेखिका आहेत, विनायकराव जाधव सर ते ज्येष्ठ लेखक आहेत, चांदुगडे सर आहेत, हनुमंत चांदुगडे ज्यांच्या कविता पाठ्यपुस्तकात आहेत ते आहेत, आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आशा दोंदे मॅडम, आता त्यांच्याकडून तुम्ही ऐकालच, तर मानसी जोशी मॅडम आहेत. असे खूप मोठे मार्गदर्शक आपल्या पल्पप परिवाराला आहेत आणि या सगळ्यांना अतिशय मला सांगायला आनंद वाटतो की या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळं आणि तुमच्या सगळ्यांच्यामुळं आज पल्पप उभा आहे आणि हे असंच वाढत राहणार. तर मी जास्त वेळ घेतला खरं तर तुमच्या सगळ्यांचा. आणि आता आणखी एक मी अशी सूचना करते की ही जी मीटिंग आहे ती मे बी 5-6 मिनिटात संपेल. तर सगळ्यांनी आता जी काही सेम लिंकवर तुम्ही जॉईन झालेला आहात त्याच सेम लिंकवर परत रिजॉईन व्हा. आपली पुढे तशीच मीटिंग चालू राहील. आणि मला बोलायला अतिशय जास्त वेळ दिला त्याच्याबद्दल आयोजकांचे अतिशय धन्यवाद. एक छोटीशी चारोळी मी म्हणते. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची परमेश्वराला, सुखी समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो सर्वांना. यशाची रोषणाई, कीर्तीचे अभंग्य स्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, समृद्धीचा फराळ, प्रेमाची भाऊबीज अशा दिवाळीच्या तुम्हा सर्वांना आनंददायी शुभेच्छा. आणि आज मला दिवाळीचा फराळ केल्यासारखा वाटला, त्याचं एक समाधान झालं. माझी दिवाळी आजच आहे म्हटलात तरी चालेल. खूप खूप धन्यवाद. लीनाताई पाटील मॅडम यांनी आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. बराचसा याच्या कार्यक्रमाचा पण आढावा घेऊन त्यांनी सांगितलं. मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दल सुद्धा त्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं. याबद्दल त्यांनी आपले जे 2 मोलाचे शब्द सांगितले त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो. आणि शेवटी आपण अध्यक्षीय भाषणाकडे वळूया. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत कवयित्री लेखिका आशाताई दोंदे मॅडम. खरं तर यांचा अंकुर हा कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे. तसंच यांना चित्रकलेची सुद्धा खूप आवड आहे. इतर लहान मुलांना सुद्धा ते चित्रकलेसाठी खूप प्रोत्साहित करत असतात. अशा आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष लाभलेल्या आशाताई दोंदे मॅडम यांना मी आमंत्रित करतो की आपल्या अध्यक्षीय भाषण करावे. नमस्कार. नमस्कार. म्हणजे मला खरंच लीनाताई म्हणजे मैत्रीण वाटते. आणि अनेक जण आहेत. आशा मॅडम म्हणजे माझ्या तारुण्यातली मैत्रीण आहे आणि आजही आम्ही 2-2 तास बोलतो. मला आवडतं अशा लहान मुलींना, माझी तरुण मैत्रीण पण लहानच वाटते मला. मग जरी तो मोठा लेखक असेल तरी सुद्धा. पण मला खरंच छान वाटलं, कारण अजूनपर्यंत मी फक्त लीना बरोबर बोलत होते फोनवरती वगैरे. आता तुमचे सगळ्यांचे चेहरे दिसले पण मला बरं वाटलं.
पलपब म्हणजे ते आम्ही पहिला प्रश्न विचारला होता की पलपब म्हणजे काय. अगदी पहिला प्रश्न होता माझा. पण आता मला कळतंय पलब म्हणजे काय. तर सगळ्यांना एकत्र घेतलं आपण. मला अतिशय आनंद होतो की आपल्याकडे आत्ता सुद्धा आपल्या 6 शिवाय 21 जण हजर आहेत. म्हणजे 30 पर्यंत आकडा गेला होता. खूप छान वाटलं. आणि खरं सांगू का, मी मुळात सगळ्या लेखक मित्रमैत्रिणींचे आभार मानते आणि कौतुक करते. आभार मानायचं काम आपली कोण करणार आहे. संगीता साळुंखे मॅडम. संगीता साळुंखे करणार आहे. परंतु तिचे आभार कोण मानणार. तर मी तिचे आभार मानते पहिले. म्हणजे नेहमी काय होतं, आभार करणारे मानणारे शेवटी बोलतात. त्याच्यानंतर कोणीच बोलत नाही. ती बिचारी बोलते शांतपणे सगळ्यांचे ह्याचे आभार त्याचे आभार आठवणीने लिहून काढते बोलते. परंतु तिचे आभार कोणीच बोलत नाही. आता लेखकांच्या बद्दल सांगायचं तर प्रत्येक लेखकाला स्वतःला काहीतरी वाटतं म्हणून तो लिहितो. आणि वाटणं हे फार महत्वाचं आहे. किंवा कविता करावीशी वाटते. आज पूर्वी कसे होते, एक ठराविक कवी ठराविक लेखक आपल्याला माहिती होते कारण त्यांची पुस्तकं छापली होती. परंतु आता काय झालं की आता प्रत्येक जण व्हॉट्सअपमुळे लिहितं झाले. मग लीना तू म्हणते त्याप्रमाणे फेसबुक किंवा व्हॉट्सअप त्याच्यामुळे आपण लिहिते झालो. म्हणजे त्याचा उपयोग आपण योग्य करतोय. म्हणजे वाचन हे आलंच. परंतु वाचन जाडी जाडी पुस्तकं घेऊन वाचण्यापेक्षा आजकाल पटकन फेसबुकवर किंवा गुगलवरनं शोधणं किती सोपं पडलं. अगदी सोपं झालं. म्हणजे मला तसं वाटतं आमच्या नाती काही चुकलं तर सांगायला आहेतच. त्याच्यामुळे त्याचीही भीती वाटत नाही. नाही तर आमच्यासारख्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तूला हात लावायला भीती वाटते. नको बाई काय झालं तर नाती सांगतं अगं काही होणार नाही मोबाईलला. म्हणजे ही गोष्ट आपल्याला आता कॉन्फिडन्स द्यायला लागले. आत्ताच सुरू झालं. मला काय 2-3 वर्ष झाली असेल ह्या सगळ्याला. माहिती नाही किती वर्ष झाली. पण मी तरी ह्या 3 वर्षात ह्या कोरोना नंतर मला वाटतं जास्ती आपण व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरायला. म्हणजे वाचाल तर वाचाल हे जे पूर्वी म्हटलं होतं ते अजूनही ते वाक्य चालू आहे. फक्त वाचनाची वेगळी दिशा झालेली आहे. तर लिहावं असं वाटणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं. आणि आपण जे लिहितो किंवा आपण जे बोलतो ते इतरांना समजलं पाहिजे. म्हणजे आपली भाषा मला स्वतःला असं वाटतं की फार कठीण भाषा न वापरता सगळ्यांना समजेल अशा भाषेत लिहिणं आणि बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण फार मोठी मी लेखिका आहे असं समजून आपण खूप कठीण कठीण शब्द वापरले तर ते समजणार नाहीत आणि वाचायला सुद्धा कंटाळा येईल. तर मला स्वतःला असं वाटतं की मी काय फार मोठी लेखिका नाही आहे की कवयित्री नाही आहे की चित्रकार नाही आहे. परंतु आपला वेळ चांगला जावा हे महत्त्वाचं आहे आणि तेच मला आवडतं. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मला मुलांशी बोलायला फार आवडतं. म्हणजे आमच्या सोसायटीत किंवा कुठेही मुलं दिसली की त्यांना काहीतरी उद्युक्त करायचं काहीतरी करायला हा माझा कायम असं म्हणजे इच्छा असते. त्या मुलांकडनं काहीतरी करून घ्यायचं, त्यांना मार्गदर्शन करायचं. आणि आपल्याला सुद्धा आपल्या शिक्षकांनी वेळ दिलेला होताच नाही का, तसं आपण पण मुलांना द्यायला पाहिजे. म्हणजे आता आम्ही चित्रकलेचे कॉम्पिटिशन घेतो. तर गंमत म्हणजे मुलांना चित्र काढायला सांगतो. एक विषय देतो, त्या विषयावर मुलं चित्र काढतात आणि गणपतीला त्याचंच डेकोरेशन करतो आम्ही. मी संपूर्ण हॉलवर त्या मुलांची चित्र लावतो. किंवा कवयित्री असतील तर कवी असेल तर त्या कवींचे कविता पेनने लिहून काढतो चांगल्या अक्षरावाल्याकडनं आणि मग ती चित्र म्हणजे त्या कविता लावतो. म्हणजे हा एक वेगळा पायंडा पाडला असं वाटतं की
मुलांना किंवा पालकांना किंवा लेखकांना, कवींना स्वतःच जर का इतरांनी बघावं असं वाटत असेल तर त्याला काहीतरी दिशा मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे मी कायम ह्याच्यावरती जास्ती भार देत. आणि मला असं वाटतं की आपण पण त्या पद्धतीने काहीतरी विचार केला पाहिजे. आता हे जे आपण मासिक काढतोय तर मासिक तर फारच छान आहे, परंतु आता त्यांनी सांगितलं की मासिकाचं मुखपृष्ठ असं आहे वगैरे, ते आपल्याला बघायला कधी मिळेल? आपलं ई त्याच्या बुक नंतर तयार आहे. आपलं ई बुक तयार आहे. आपण हार्ड कॉपी याची बरं. अवेलेबल करणार नाही आहोत. हे ई बुक जे हा, आहे तेच आपण सगळीकडे सर्क्युलेट करणार आहोत. ते आपण सर्क्युलेट करणार आहोत ना, म्हणजे हो. आज नंतर करणार. हो, आज उद्घाटन झालं. हा, हो. त्या पुस्तकात मासिकात साठी एरवी छापायला गेलं तर आम्ही प्रयोग केला तर खूप खर्च येतो. पण ई बुक आताची लोक ई बुक जास्त वाचतात. म्हणजे आमच्यासारख्या हातात हार्ड कॉपी असली की छान वाटतं, परंतु अलीकडच्या मुलांना काय म्हणतात त्याला, ई बुक जास्ती चांगलं वाटतं, कारण त्यांना मोबाईल कायम हातात असतो आणि त्यांना ते आता चष्मा लागल्यामुळे बारीक अक्षर वाचायला कठीण जातं, परंतु मुलांना ते सहज शक्य असतं. त्याच्या मुलांना ते जास्ती आवडायला लागले असं मला वाटतं. चांगली गोष्ट आहे ई बुक वाचायला. आणि एका वेळेस आपल्याला सगळ्यांचे वाचायला मिळणार. म्हणजे किती पानं, 100 पानं तरी कमीत कमी असतील नाही का? आणि 100 आपल्या 110 ग्रुपवरती पेक्षा जास्त अनेक पेज असतात. लेखक आहेत. हा, आपल्या ग्रुपवरती अनेक लेखक आहेत, अनेक कवी आहेत. म्हणजे मला कौतुक वाटलं की ग्रुप तयार केल्याबरोबर इतक्या लोकांनी पटापट लेखन केलं. कौतुक आहे. म्हणजे सगळ्या लेखकांना, कवींना तू एकत्र केलं. मला असं वाटतं की हे क्रेडिट कोणाकोणाला जातं मला माहिती नाही, कारण अजूनपर्यंत तूच मला माहिती होती. आणि आता अध्यक्ष किंवा विशाल म्हणा किंवा हे सगळेजण आता दिसले मला. आता त्यांचंही काम मोठं असणार. साताऱ्याचं अनेक जण असतील, पण त्यांची माझी ओळख नाही आहे म्हणून मला काही त्यांच्याबद्दल बोलता येत नाही. पण आता तुझा उदो उदो कमी करायचं नाही का? हा, परंतु अ, तुझ्यामुळे अनेक गोष्टी घडल्यात. जरी आपण उदो उदो केला नाही तरी सुद्धा सगळ्यांना एकत्र आणणं हे महत्वाचं असतं. आणि स्वतःची कामं असून सुद्धा इतरांना एकत्र आणणं हे फार कौतुकास्पद आहे. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच एकमेकांशी कायम कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे. आणि एकमेकांना तू काय करतो, तू काय करते असं विचार किंवा स्वतःहून सांगितलं पाहिजे. कारण आपण नुसतं जे एकमेकांशी संपर्क साधणं, इथे संपर्क साधला, परंतु मला माहिती नाही की नक्की जयश्री काय करते किंवा किरण दादांना तर मी आता कालच प्रथम भेटलो. म्हणजे अशा पद्धतीने आपण सगळ्यांशी कॉन्टॅक्ट ठेवला. आता तुमचा एकमेकांशी असणारच, मीच तुमच्यात नवीन आहे असं मला वाटतं. तर तुमच्या नवीन असं सगळ्यांच्या काही नाही. तुम्हाला सगळेजण ओळखतात. हो, हो. ते मला माहिती नाही, पण मी सगळ्यांना ओळखत नाही किंवा कदाचित वय झाल्या कारणाने सगळ्यांची नावं माहिती नाहीत. आता माहिती नाही. अनेक लेखक आहेत, पण ते सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही. पण बरोबर. माहिती आहे की हा चांगला लिहितो, ती चांगली लिहिते, हे सगळ्यांना माहिती आहे. तसं मलाही माहिती आहे, कारण मी वाचत असते. आणि काय आहे, टाइमपासला हे खूप छान आहे. आपल्याला वाचन करायचं आणि आपण लिहायचं, ह्या दोन्ही गोष्टी करायलाच हव्यात, सगळ्यांनी करायला हव्यात. काय माहितीये का, प्रत्यक्षात म्हणतात लोक की मला नाही लिहिता येत, तू कसं लिहिते, परंतु त्यांनी जर का ते बोलू शकतात चांगलं तर ते लिहू का शकत नाहीत. आणि आता तर एक छोटीशी गोष्ट सांगते. आता तर मी बोलून लिहिते. आता चुका अनेक होतात, पण आपण बोलतो तसं टाईप होतं मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये. तर हा चांगला प्रयोग आहे असं मला वाटतं.
कारण पेन घेऊन बरेच जणांना काय लिहू असा प्रश्न पडतो. पण इथे तर तुम्ही जे बोलता ते तुमचं आपोआप लिहिलं जातं. म्हणजे मला ती गोष्ट नातीने शिकली, अजून सहजच आहे. पण नाती आमच्या ह्या सगळ्या गोष्टी सांगतात आणि शिकवतात. आपल्याकडे आत्ताच कोणाला बक्षीस मिळालं ना, प्रकाश बारी सरांचा मेसेज हा, होता. हा. त्यांचे मी कौतुक करते का, कारण बक्षीस मिळणं ही सोपी गोष्ट नसते आणि बक्षिसासाठी मेहनत ही खूप करायला लागते. आणि एवढी मेहनत त्यांनी केलेली असेल, बरंच लेखन केलं असेल, तेव्हाच बक्षीस मिळालं. कारण नुसतं तुम्ही मी आत्ता लिहिलं आणि पाठवलं तर बक्षीस मिळत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे बक्षीस मिळालं हे खरं, परंतु प्रत्येक वेळेस आपल्याला बक्षीस मिळेल ह्याची अपेक्षा करायची नसते. कारण म्हणजे कसं आहे की परीक्षक जो असतो ना, त्याला त्या क्षणाला जे चांगलं वाटेल त्याला तो बक्षीस देतो. म्हणजे आपलं खूप चांगलं असतं लेखन, अर्थात आपल्याला असं वाटतं, परंतु परीक्षकाला वाटलं पाहिजे. आता मला असं वाटतं, मी परदेशात अनेक वेळा गेलेली आहे, तर तिकडे मी बघितलंय की ज्याला जो विषय आवडतो त्याचा तो अभ्यास करतो. मग एखाद्याला खेळ आवडत असेल तर तो नुसता खेळ खेळत असतो, म्हणजे त्याच्यासाठी जिम असतात किंवा काय वेगवेगळे असतात, किंवा ज्याला जे करायचं ते तो करतो. आता आपल्याकडे शिक्षण पद्धती अशी आहे, मला माहिती नाही, परंतु त्याच्यात आपण पडत नाही. परंतु इतिहास, भूगोल, गणित, शास्त्र हे सगळ्यांनी कशाला अभ्यास करायचा? आता मला जर का चित्रकला आवडतच आहे तर मी गणिताचा अभ्यास कशाला करायचा? किंवा मला जर का गाणं आवडत असेल तर मी इतिहासाचा आणि भूगोलाचा अभ्यास कसा करायचा? त्याच्यात माझी प्रगती नाही होणार हे माहिती आहे. तर त्यासाठी काहीतरी करायला हवं असं मला वाटतं. म्हणजे म्हणजे त्यांनी जर का त्या विषयामध्ये जास्ती मेहनत घेतली. आता खेळात आपले बरेच जण पुढे आहेत, क्रिकेट म्हणा किंवा बॅडमिंटन म्हणा किंवा चेस म्हणा, ह्याच्यात अनेक बक्षिसे मिळवतात लोक. परंतु जर का तेच खेळायला दिलं, शाळेमध्ये सुद्धा दिलं, तर त्यांचा त्या खेळाचा अभ्यास जास्त होईल असं मला वाटतं. आणि ह्याचा विचार शिक्षक कोण असतील तर त्यांनी नक्की करायला पाहिजे. आपल्याकडे कोण शिक्षक आहेत का? भरपूर आहेत. हा, मग त्यांनी मुलांचा हा कल कुठे आहे हे बघायला पाहिजे. म्हणजे उगीच मार्क भरपूर मिळाले पाहिजेत. 90% आजकाल तर 80-90% मार्क मिळतात. आमच्या वेळेस 70 मिळाले, वा, डिस्टिंक्शन मिळालं असं म्हणायचं. आणि आता 90, 92, 98, 99 असे मार्क मिळतात. पण ते नुसते मार्क मिळवून सुद्धा उपयोग नाही. कारण माझ्या एक आठवणी, माझ्या ओळखीच्या आहेत 2 सख्खे भाऊ, परंतु एक खूप हुशार, तो मणिपूरला इंजिनियर झाला. दुसरा मुलगा सोसो होता, त्याला डिप्लोमाला पाठवलं. परंतु गंमत म्हणजे जो डिप्लोमाला पाठवला तो बडबड करणारा आणि हुशार टॉकेटिव्ह होता खूप. तर तो पुढे गेला आणि हा जो हुशार होता तो मुलगा फक्त एका कंपनीमध्ये नोकरी करतो आणि हळूहळू त्याची प्रगती होते. म्हणजे मला असं, आणि आजकाल तर तुम्हाला माहिती आहे की पैसा हा महत्वाचा आहे. तर पैशासाठी ही गोष्ट जरुरी असते की तुम्ही मार्केटिंग किती करता. तुमच्याकडे आहे खूप, पण तुम्ही मार्केटिंग किती करता हे महत्वाचं आहे. आणि त्यासाठी बडबड करायलाच पाहिजे. आणि आता तर वेगवेगळे टेक्निक्स निघालेले, ते तुम्हाला मी सांगायची गरज नाही. आणि आम्ही असाही एक ग्रुप तयार केला होता की फक्त बिझनेस करणारे मुलं, बायका, की त्या बायकांना एकत्र आणून, म्हणजे असं म्हणतात की आम्ही बिझनेस करणार, कोणतं लीना मोहोडकर कोणतरी एक आहे, ती हॉल घेणार आणि आम्ही फक्त भाडं देणार. पण नाही, तर तुम्ही स्वतः हॉल घ्या, पलीकडे जा, त्यांची परमिशन घ्या,
हॉलचं भाडं भरा एकत्र मिळून, तर तुम्हाला खूप स्वस्तात पडतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, म्हणजे का तुम्ही उद्योजक होणार असाल तर. यानंतर राहुल भोसले सर, मी आशाताई दोंडे मॅडम यांचा आभार मानतो की त्यांनी जे आपलं मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलं त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. मॅडमचं अतिशय त्यांनी सांगितले की बाबा आपण लिहितं झालं पाहिजे, कारण लिहित्या हातांना साथ नेहमीच पल्प प्रकाशन देत असते आणि माणसाला जरी लेखक नसला तरी ज्या मनातल्या भावना आहेत त्या त्यांनी मांडल्या पाहिजेत. आता पुढं आपण राहुल भोसले सर आहेत का, एक थोडक्यात तुमचं 1 मिनिटात मनोगत व्यक्त करा. मी माफी मागतो सगळ्यांची, पण जरा आपला कार्यक्रम थोडा वाढता झालेला आहे, तरी सर्वांनी एक थोडीशीच प्रतिक्रिया व्यक्त करावी. राहुल भोसले सर, जे पत्रकार आहेत, कवी आहेत आणि त्यांना भरपूर पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. राहुल सर, तुमचा आवाज येत नाहीये. तुमचा माईक ऑन करा. माईक बंद आहे. राहुल भोसले सर, नाही आवाज येते. कॅमेऱ्याच्या शेजारी माईकचा ऑप्शन आहे, बटन आहे, ते ऑन करा. माईक ते ऑन करत आहेत पण त्यांचा आवाज येत नाहीये. त्यांच्या सिस्टम मध्ये प्रॉब्लेम दिसतोय. अच्छा, विजय कदम सर, दुसऱ्या कोणाला बोलायचं आहे का बघा, म्हणजे त्यांचं विजिबल झालं किंवा ऑनलाईन आले की आपण त्यांना घेऊ. हो हो सर. उत्स्फूर्तपणे असं सुहास टिपरे सर आहेत का? सुहास टिपरे सर, बर, हे या व्यतिरिक्त कोणाला जर आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची असली तर थोडक्यात फक्त 1 मिनिटात प्रतिक्रिया करा की बाबा म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, जे तुम्ही पण आता या दिवाळी बुक अंकामध्ये सामील झाला आहात, तर एकानं कुणी मांडले तरी चालेल. ज्यांना कुणाला बोलायची इच्छा असेल त्यांनी आपला माईक ऑन करा आणि 1 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करू शकता. नमस्कार. हा, वर्षाली देशमुख मॅडम, बोलायचं आहे का तुम्हाला? बोला बोला येतोय का आवाज माझा? हो, येतोय, बोला. हा, नमस्कार. मी पहिल्यांदाच दिवाळी अंकामध्ये ही झालेली आहे, समाविष्ट झालेली. माझ्या 2 कविता मी दिलेल्या आहेत त्याच्यासाठी. माझं असं म्हणणं होतं की दिवाळी अंकामध्ये जसं आपल्याला सर्व काही आपण अवेलेबल केलेले, लेख लिहू शकतो, चारोळी लिहू शकतो, कविता लिहू शकतो, सर्व काही करू शकतो आपण. आपलं मनोगतही देऊ शकतो, कुठल्या एखाद्या विषयाबद्दलची माहिती देऊ शकतो. थोडक्यात असं आहे की ज्याला लिखाण करायचं आहे पण त्याला माहिती नाही की तो लिखाण करू शकतो का नाही, अशा व्यक्तींना नेट प्रॉब्लेम आज थोडे जास्त वाटतात. अचानक मॅडमचं नेट गेल्यामुळे वर्षाली मॅडम पण लेफ्ट झालेला आहे. तर राहुल सर, तुमचा स्पीकर माईक ऑन होतोय का? हॅलो, येते का मॅडम आवाज? येतोय, हा, येतोय. बोला. बोला बोला सर, येतोय आवाज. हा हा. आजच्या या कार्यक्रमानिमित्त मला अतिशय आनंद होतोय. पल्प प्रकाशन या निमित्तानं सर्व टीमने अत्यंत अल्प वेळेत, कमी वेळेत या प्रकाशनासाठी जी धडपड चालवली ही खरोखरच कौतुकास्पद आहे. आज मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रकाशनाच्या निमित्तानं जात असतो, परंतु आपल्या या संस्थेने सर्वसामान्य अशा प्रतियशक पर्यंत सर्व लेखक, कवी, मान्यवरांना या आपल्या अंकामध्ये संधी देऊन एक पुढचं व्यासपीठ दिलेलं आहे. आणि गेली 4 दिवस हे सर्व माझ्याशी संपर्कात आहेत आणि मला उत्स्फूर्तपणे त्यांनी मला सहकार्य केलं. याबद्दल मी सर्व आयोजक आणि टीमचे शतशः आभार व्यक्त करतो. आणि माझी साहित्य आपल्या या अंकामध्ये समावेश केल्याबद्दल, माझी ही कथा बायको हरवली जत्रेत या कथेला प्राधान्य दिलं याबद्दल मी सर्वांचे शतशः आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे संगीता साळुंके मॅडम, किरण सर आणि मॅडम यांचे खूप बहुमूल्य सहकार्य आहे, हे कदापि विसरता येणार नाही. आणि माझी एकच इच्छा आहे, या पुढील काळात मी या संस्थेला माझं मानसिक पाठबळ वगैरे आणि इतर काही गोष्टी सहकार्य करण्यास मी उत्स्फूर्त सहकार्य करेल. आणि माझी इच्छा आहे
बहुतेक आपण पुढच्या दिवाळी अंकाचं आपण ऑफलाईन काढण्याचा प्रयत्न करूया. नक्की धन्यवाद. ऑफलाईन होणार सर. पुढचा दिवाळी अंक हा ऑफलाईनच असणार आहे आपला आणि त्याचं प्रकाशन सुद्धा आपण ऑफलाईन घेऊ. हो. वर्षाली देशमुख मॅडम तुम्ही जॉईन झाला असेल तर बोलू शकता. वर्षाली देशमुख. एक मिनिट हा. येतोय का आवाज? हा येतोय येतो. हो हो. मी हेच बोलत होते की ज्यांनी लेखन केलेलंच नाही आज तागायत, जसं आशाताई बोलत होत्या की प्रत्येकाने लिहावं, प्रत्येकाने वाचावं, आपले मनोगत लिहून काढावेत वगैरे. तर ही अशी संधी तुम्ही उपलब्ध करून दिलेली आहे सर्वांसाठीच. फक्त लेखक आहेत म्हणून ते लिहितील अशातला भाग नाही. सर्वांसाठीच ही संधी तुम्ही उपलब्ध करून दिली की तुम्ही तुमच्या मनातल्या कमीत कमी 4 ओळी तरी याच्यामध्ये लिहू शकता. आणि मला खूप आनंद होतोय की मला पण माझ्या 2 कविता दिवाळी अंकासाठी देता आल्या आणि विषय पण मला चांगले भेटले. माझं असंच म्हणणं आहे की जसं आता सरांनी सांगितलं की जे ऑनलाईन केले ते ऑनलाईन तर चालूच राहू द्यात मॅडम. कारण जे ऑनलाईन वाचक आहेत, ज्यांना पुस्तकं घेऊन वाचायची सवयच नाही राहिलेली आता, त्यांना ते ऑनलाईन चालूच राहू द्या. आणि भविष्यामध्ये जर आपल्याला शक्य असेल ऑफलाईनही पुस्तक प्रकाशन करायची वगैरे तर आपण ते नक्की करूया. त्यात मी पण सामील असेल. बस एवढंच बोलेन. धन्यवाद. नक्की नक्की. ओके, धन्यवाद. आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करतो. यानंतर आपल्या सातारा कार्यकारिणीच्या संगीता साळुंके मॅडम ज्या शिक्षिका आहेत, ज्यांचं आपल्याला नेहमीच मार्गदर्शन असते आणि त्या सचिव आहेत आपल्या सातारा कार्यकारिणीच्या, त्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त करतील. सर एक मिनिट बोलू शकतील का? हो हो, बोला मॅडम बोला. बोला. बोल. नमस्कार. मी आता तुमच्या मॅडमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या ह्याला तुमच्या सगळ्यांच्या संपर्क आला मॅडमचा. आमच्या मॅडम खूप लिखाण करत होत्या बऱ्याच दिवसापासून, पण आमच्या पुढे प्रश्न होता की ते साहित्य पुस्तकाच्या रूपामध्ये कसं आणायचं. तर खूप जणांना विचारलं, खूप अडचणी होत्या, आपल्याला वेळ देता येत नव्हता. पण लीना मॅडम भेटल्या आणि आमचं सर्व काम जे आहे ते खूप सोपं झालं. आणि मॅडम व्यवस्थित प्रत्येक वेळी कधी फोन करा, तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं. ती त्यांची मला बाजू खूप आवडली की ते आपल्याला वेळ देतात आणि मार्गदर्शनही चांगलं करतात. तर माझ्या शुभेच्छा आहेत तुमच्या प्रकाशनाला आणि इथून पुढे चांगले सुद्धा लेखक तयार व्हावेत आणि आपल्या प्रकाशनाच्या तर्फे आणि पुढं आपल्या भारताच्या बाहेर अशी कलाकृती निर्माण होईल, असे लेखक तयार व्हावेत अशी मी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. ओके ओके. एक नंबर मनोगत व्यक्त केलं सर, बरं का. प्रकाश बारी सरांचा मेसेज होता. ऍक्च्युली मागच्या वर्षी सुद्धा दिवाळी झाल्यानंतर आपण एक दिवाळीचा रायगड म्हणून पुस्तक प्रकाशित केलं होतं. एक कथा अँथॉलॉजी प्रकाशित केलेली होती, पण दिवाळीच्या आधी ते आम्हाला पॉसिबल झालं नाही, म्हणून तो विषय घेऊन दिवाळीनंतर आम्ही दिवाळीचा रायगड अशी अँथॉलॉजी केली होती आणि ती सुद्धा अतिशय छान झाली होती. प्रकाश बारी सर, वर्षाली देशमुख, मला वाटतं वर्षाली देशमुख मॅडम नव्हते त्यावेळी, प्रकाश बारी सर, बरेच मान्यवरांनी त्या अँथॉलॉजी मध्ये आपलं लिखाण शेअर केलेलं होतं. तसं तर आपलं दिवाळी अंकाचं तशा पद्धतीनं काम झालेलं आहे, पण पुढच्या वेळी दिवाळीच्या आधी आपण नक्की हार्ड कॉपी अवेलेबल करायचा प्रयत्न करू. ओके ओके. एक 30 सेकंद घेतो आता. माडिक सरांनी वेळ घेतला त्यामुळे एक सांगेन तुम्हाला आवर्जून की एक साहित्यिक जेव्हा घडतो, आपण कसं म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते, आई असते, बायको असते, बहीण असते. पण आमच्या वैशाली महाडिकांच्या मागं त्यांचे पती चंद्रकांत महाडिक आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या पुस्तकाला जवळ आता वाटते 2 अवॉर्ड मिळाले, पुरस्कार मिळाले. आणि वृषालीताईंना मी एक दुसरी गोष्ट सांगेन आवर्जून की आपण दर महिन्याला एक अँथॉलॉजी करत असतो.
आणि त्या अँथॉलॉजीच्या माध्यमातून आपण रेड हँड पुस्तक प्रत्येक लेखकाला त्याच्या घरपोच देतो. जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल, काय घ्यायचा असेल तर ते आपलं चालूच असतं. काय तसे हे काय नाही. ओके. ठीक हॅलो आहे. मॅम, मला बोलायचं होतं. बरं बोला. मी वंश काळे नागपूरवरून बोलतोय आणि तुमच्या समोर खूप छोटा आहे. सध्या 12वीतच आहे आणि आवाज डिस्कनेक्ट होतोय. नेट इश्यू. ऍक्च्युली वंश काळे हा क्लास 12वीचा क्लास करून लगेच जॉईन झालेला आहे आपल्याला. अच्छा. करून हॅलो, आवाज येतोय माझा? हा, वंश तुमचं बोलणं कट झालं होतं, तुमचं नेट डिस्कनेक्ट झालं होतं, म्हणून तुम्ही पहिल्यापासून सुरुवात करा. आम्हाला तुमचं बोलणं ऐकायला नक्की आवडेल. माझं नाव वंश काळे आहे आणि मी नागपूरवरून बोलतोय. मी नुकतंच 27 फेब्रुवारी 2024 ला माझं पहिलं पुस्तक नवीन काहीतरी हे प्रकाशित केलं. काव्यसंग्रह होता, तो माझा पहिलाच होता. आणि हे पुस्तक मी नोशन प्रेस हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्यांच्या थ्रू पब्लिश केलं. तेव्हा मला पल्पब बद्दल माहिती नव्हतं आणि नक्कीच माहिती असलं असतं तर मी नक्कीच तुमच्या थ्रू ते पुस्तक प्रकाशित केलं असतं. बट मी पुढल्या वर्षी पुन्हा एक पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार करतोय आणि ते माझं जे पुस्तक राहील ते पल्पब कडून राहणार आहे आणि याची मी खात्री देतो तुम्हाला. आणि मी जवळपास 8वी-9वी पासून लिखाण सुरू केलंय माझ्या कविता आणि लेखांचं. आणि खूप छान, खूप 11वीतून मी माझं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं आणि याच्यासमोर माझी साहित्यिक म्हणून सुरुवात होत आहे. आणि तुमच्यासारखे साहित्यिकांचा सहवास मला लाभला तर मी नक्कीच मराठी भाषेसाठी माझं योगदान देऊ शकेल अशी मनात अपेक्षा आहे. आणि माझं एक लेख आणि मी कविता या दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित केला आहे. आणि ही संधी मला दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खूप छान वंश. तुम्ही नोशन प्रेसचा जो प्लॅटफॉर्म यूज केलेला आहे ना, तर सेम प्लॅटफॉर्म सेम सेल्फ पब्लिशिंग कॉन्सेप्ट आपण आपल्या pulpub.com वर विथ एक्स्ट्रा बेनिफिट्स आपण ते प्रोव्हाइड करत आहोत. आणि मला अतिशय आनंद झाला की 12वीच्या वयामध्ये तुम्ही असे प्लॅटफॉर्म सर्च करून त्यावर तुमचं पुस्तक प्रकाशित केलं. पहिल्यांदा त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. कारण साहित्यिकांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यात कमीत कमी प्राइस मध्ये सुद्धा करू शकता, बट तुम्हाला कुठेतरी काहीतरी तुमचं कष्ट, काहीतरी डिवोशन द्यावं लागेल. तर ते तुम्ही द्या. 2 पैसे तुम्हाला वाचवायचे तर ते डिवोशन द्या. आणि मला अतिशय छान वाटलं की 12वी करत असताना, एवढ्या कमी वयात शिकत असताना तुम्ही हा प्लॅटफॉर्म शोधून काढला आणि त्याच्यावर केलं. तुम्ही आपल्या पल्पब साईटला व्हिजिट करा. तुम्हाला तिथं माझ्यापर्यंत यायची पण काही गरज नाहीये. लीना मॅडम कोण आहे, काय आहे, काही नसलं माहित तरी चालेल. तुम्हाला pulpub.com वर अशा साहित्यिकांचं खूप खूप स्वागत. तुम्ही तिथं व्हिजिट करा. काही अडचण आली तर कधीही मला फोन करा. आय विल सपोर्ट यू. खूप खूप धन्यवाद मॅम. चला तर वंशी काळे यांनी प्रथमतः त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो की इतक्या कमी वयात त्यांनी हे केले. आणि पुढील वाटचालीसाठी नक्कीच आमची साथ असणार आहे. तुम्हाला कधी हक्कानं काय हाक मारा आम्हाला, आम्ही नक्कीच तुमच्या सोबत असू. आता आपल्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन संगीता साळुंखे मॅडम सचिव आहेत ज्या सातारा पल्पब कार्यकारिणीच्या, हॅलो, त्या प्रदर्शन मागतील. आदरणीय व्यासपीठ नमस्कार. आणि व्यासपीठावरील सर्व संगीता मॅडम, आज तुम्हाला बोलायला कोणी चान्स देते की नाही असं आहे. सुनील सर बोलतायत. नमस्कार सर्वांना. मी अकोला येथून सुनील माथने बोलत आहे. आणि आत्ताच ऑनलाईन प्रकाशन सोहळा दीपज्योती पल्पब प्रकाशन तर्फे झालेला आहे. सर्वांना याबद्दल माझ्यातर्फे शुभेच्छा. माझी एक कविता, वारकरी आणि एक लेख यामध्ये समाविष्ट केल्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पल्पबला पुन्हा या ठिकाणी जुळल्याबद्दल आणि पुढे भविष्यात सुद्धा या ठिकाणी काही पुस्तक वगैरे प्रकाशित होईल, नक्कीच मला मार्गदर्शन मिळेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. नमस्कार. नक्कीच. धन्यवाद. आपण शुभेच्छा दिल्याबद्दल आपले आभार आहे. मॅडम तुम्ही आता माईक घ्या. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर,
आज आपल्या या संस्थेचा म्हणजे पल्प पब्लिकेशन संस्था अहमदाबाद या संस्थेच्या दिवाळी अंक दीपज्योती 2024चं प्रकाशन अतिशय मोठ्या दिमाखात आणि उत्साहात होत आहे. या कोणताही कार्यक्रम नियोजनबद्ध केला की आखीव आणि रेखीव होत असतो, त्याप्रमाणे आपला हा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने पार पडलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय आशा दोंदे मॅडम, कवयित्री, लेखिका, चित्रकार आणि छोट्या मुलांना प्रोत्साहित करणाऱ्या अतिशय सुंदर व्यक्तिमत्व त्यांच्या बोलण्यावरूनच कळलं. लिहावंसं वाटणं हे जिवंतपणाचं लक्षण असतं हे त्यांनी सांगितलं आणि सोप्या भाषेत लिहिणं आणि बोलणं असावं हे त्यांनी स्पष्ट केलं. आणि खरोखरच जो आभार मानतो त्याचा आभार कोणीच मानत नाही आणि त्यांनी माझं प्रथमतः आभार मानलं, त्याबद्दल त्यांचा आभार. बक्षिसासाठी मेहनत करावी लागते आणि प्रत्येक वेळी आपल्याला बक्षीस मिळतंच असं नसतं, कारण बक्षिसासाठी आपण कुठलंही काम करायचं नसतं. कधी बक्षीस मिळतं कधी मिळत नाही, त्यामुळं नेहमीच आपण उत्कृष्टरित्या काम केलं पाहिजे आणि त्या कामाचं आपल्याला फळ मिळतंच हे त्यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केलं. आणि खरोखरच आपल्या कार्यक्रमाला अतिशय सुंदर अशा कवयित्री लाभल्या, त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार मानते. तसंच आजच्या कार्यक्रमात ज्यांची विशेष उपस्थिती होती पण ते प्रमोद सूर्यवंशी आपल्याला लाभतील नंतर प्रसिद्ध लेखक, संपादक, काव्यलेखक, ग्राफिककार तसंच दिग्दर्शक आणि अनेक पुरस्कारांना सन्मानित केलेले असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपल्याला या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. ते पण आपल्याला मार्गदर्शन नक्कीच छान करतील, त्यात काही शंका नाही. या कार्यक्रमाबद्दल त्यांची उपस्थिती अनिवार्य होती, परंतु काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांचेही आभार. तसेच आपल्या कार्यक्रमाच्या किंवा पल्प संस्थेच्या सर्वा लीना मॅडम, कोणत्याही कार्यक्रमाचं सूक्ष्म नियोजन केलं की आपला कार्यक्रम यशस्वी होतोच. या पल्प संस्थेच्या लीना मॅडम त्यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने घडवून आणला. तसंच त्यांची मुलं तैवानमध्ये शिकत असून सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे या कार्यक्रमामध्ये, त्यामुळे त्यांचं अतिशय आभार. आणि लहानांपासून थोरांपर्यंत या पुस्तकांमध्ये त्यांनी संधी दिली प्रत्येकाला, त्यामुळं खरोखरच मनापासून त्यांचं खूप खूप आभार. पुढचे आपले विजय कदम सर, उपाध्यक्ष सातारा जिल्हा कार्यकारिणीचे, पल्प संस्थेच्या विषयी सुंदर असं त्यांनी सूक्ष्म असं नियोजन करून त्यांनी आपल्या सूत्रसंचालन केलेलं आहे या कार्यक्रमाचं, त्यामुळे त्यांचं खूप खूप आभार. तसेच विशाल पवार सर, पल्प सातारा जिल्हा कार्यकारिणीचे उपाध्यक्ष, दीपज्योतीचं मुखपृष्ठ आणि दीपज्योती दिवाळी अंकाविषयी त्यांनी सूक्ष्म माहिती सांगितली. खरोखरच संघटित होऊन केलेल्या कामाचं फळ चांगलंच मिळतं हे त्यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि आपणही मराठी भाषेतूनच पल्प दिवाळी अंक आपण आता प्रसारित करत आहोत. हा योगायोग अतिशय सुंदर आहे हे त्यांच्या मनोगतातून व्यक्त केलं. तसेच पुढच्या आपल्या वैशाली महाडिक मॅडम, सदस्या पल्प च्या सदस्या, सातारा कार्यकारिणीच्या सदस्या, त्यांनी सुद्धा त्यांचं अतिशय सुंदर लेखन असतं आणि खूप वाचावंसं वाटतं सगळ्यांनाच. त्यांचं कौतुक आहे, अतिशय सुंदर लिहितात, कविता म्हणा, लेख म्हणा, अतिशय सुंदर असतात आणि त्यांना खूप गौरवानं म्हणजे गौरव केलेला आहे पारितोषिक देऊन. दीपज्योती दिवाळी अंकातील लेख आणि कविता यावर सुंदर विचार त्यांनी प्रकट केले. हृदयातून काव्य स्फुरलं की भावना फुलतात आणि लिखाण होतं हे त्यांनी मनोगतातून व्यक्त केलं. खरोखरच त्यांचं या कार्यक्रमाच्या वतीनं आभार मानते. तसंच दीपक पवार यांनी मुलांना संधी दिली याबद्दल त्यांनी कार्यकारिणीचे अभिनंदन केलं. समाजसेवक आहेत, त्यांच्या हातून चांगलं कार्य घडतंय, आपल्याला त्यांची पण साथ मिळते, याबद्दल त्यांचेही आभार. आता पुढचे आहेत आपले किरण तोडकर, खरंच सगळ्यांचे भाऊ आहेत. लीना मॅडम म्हणल्या भाऊ आहेत, खरंच त्यांनी म्हणजे सगळ्यांना ऊर्जा देऊन, प्रोत्साहन देऊन या कार्यक्रमात म्हणजे आपलं दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात त्यांनी पुढाकार घेऊन प्रत्येकाला वेळोवेळी फोन करून मार्गदर्शन करून अतिशय उत्साहानं उद्याचं भविष्य लहान मुलं असल्यामुळं त्यांना संधी दिली पाहिजे असं त्यांना नेहमीच वाटतं. आणि तळागाळातील नवोदित कवींना आपण संधी देतोय हे त्यांनी आपल्या विचारातून प्रकट केलेलं आहे. तर याचं सगळं श्रेय लीना मॅडमना जातेच, पण तरी सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर रीतीनं आपल्याला
मार्गदर्शन केलं, त्यामुळे त्यांचे आभार. तसेच काही वंश काळे आणि इतर कोण भोसले होते, त्यांनी सुद्धा आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनाविषयी अतिशय सुंदर मत व्यक्त केलं, त्यामुळे त्यांचेही आभार. आणि असा हा कार्यक्रम सुंदर रीतीने आपण पार पाडला, त्यामुळे सर्वांचे आभार. आणि सगळ्यात शेवटी मी तुमचे आभार मानतो संगीता सोळंकी मॅडम. तुम्ही सर्वांचे आभार मानले त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. इथं ओके, आपलं 30 सेकंद माईक बंद कर. हा, तर आपलं खरंच बरं का ताई, की संगीता साळुंके यांचं थोडंसं माझ्याकडून बोलणं राहून गेलं या धावत्या चालत्या कार्यक्रमात. तर आवर्जून सांगेन, सर्व पैशाचा व्यवहार एकदम बारकाईने टिपून स्वतः संगीता साळुंकेने, आमच्या सचिव आहे सातारा कार्यकारिणीच्या, त्यांनी हे केलं आणि आभारचं प्रदर्शन खूप खूप सुंदर मांडलं. त्याबद्दल मी पलपच्या वतीनं संगीता साळुंके ताई यांचे आभार मानतो. नाही, आणि खरं सांगायला गेलं ना तर सगळ्यांनीच तुमच्या सातारा कार्यकारिणीमधल्या प्रत्येक सदस्यांनी ह्या दिवाळी अंकामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे आणि प्रत्येकानं आपापली जबाबदारी अतिशय छान हे केले. सगळ्यांचं शेड्यूल बिझी असतं, सगळीजण कामात बिझी होती, पण तरी सुद्धा सगळ्या गोष्टी बाजूला सारून तुम्ही दिवाळीचा फराळ कसा आपण रेग्युलर कामातनं बाजूला होऊन ते वेळ देऊन करतो, तर तसं तुमची पलपपची दिवाळी तुम्ही साजरी केली आहात. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खरंच खूप खूप शुभेच्छा. आणि वैशाली महाडिक मॅडमच्या मिस्टरांना विशेष माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. का तर ते दोघं जोडीने या कार्यक्रमाला आले आणि जोडीने ते दोघं जण अटेंड करतायत हा कार्यक्रम. मला खरंच खूप छान वाटलं. असं वाटलं नाही का की आपल्या दिवाळी साजरी होते आणि एवढं छान सगळे जॉईन झालेला आहात. सरांचं खरंच खूप किरण सर म्हटले तसं प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण वैशाली महाडिक मॅडमना सरांची साथ लाभलेली आहे. अतिशय छान गोष्ट आहे आणि हा आदर्श सगळ्यांच्या समोर राहिला पाहिजे, आजकालच्या जोडींच्या समोर तरी. सो अतिशय छान. आणि आशा मॅडमनी तरी वेळात वेळ देऊन हे सगळं मीटिंग अटेंड केली, आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि आपण अतिशय छान पद्धतीने हा प्रोग्राम घेतला, सगळ्यांनी वेळ दिला, त्याबद्दल खरंच सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि ही मीटिंग संपली असं मी जाहीर करते.